टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। प्रदूषण मुक्त म्हणून आता बाईक असतील, चारचाकी वाहन असेल आणि बस असेल अशा सर्व ज्या गाड्या आहेत ते इलेक्ट्रिकमध्ये आता आपल्याला पाहताना मिळतात। मात्र आता शेतकऱ्यांसाठी जो ट्रॅक्टर आला, भारतातला पहिला ट्रॅक्टर जो म्हणता येईल तो आता इलेक्ट्रिक स्वरूपात आणण्यात आलेला आणि त्याचा आज ठाण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या या ठिकाणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जे आहे ते उद्घाटन सोहळा पार करणारे पाहिलं गेलं तर या ट्रॅक्टरला आता आरटीओकडून देखील मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर या ट्रॅक्टरचं ऑटो नेक्स्ट असं या ट्रॅक्टरचं नाव असून याच्यामध्ये कशा प्रकारचे पार्ट्स असतील, कशा प्रकारची बॅटरी असतील, या ठिकाणी सर्व काही या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत। आणि या संदर्भातली पाहायला गेलं तर ज्या तरुण मंडळींनी हा जो ट्रॅक्टर बनवलेला आहे त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। पाहू शकता ह्या ट्रॅक्टरमध्ये चार्जिंग स्टेशन कशा प्रकारे कुठं ठेवण्यात आलेलं आहे, त्याचबरोबर त्याची बॅटरी बॅकअप किती आहे, या ठिकाणी गिअर कशा प्रकारे टाकले जातात, त्यामुळे नक्कीच याचा किती टन हा जो आहे तो ट्रॅक्टर हा लोड जो ट्रॅक्टर घेऊ शकतो, खेचू शकतो, या सर्वची संदर्भातली माहिती आपण त्या तरुण मंडळींनी जो बनवलेला आहे त्या तरुण मंडळींकडून आपण जाणून घेणार आहोत। सर, एकंदरीत तुमचं नाव सांगा, कशा प्रकारचे तुमच्या टीमने हे वर्क हे ट्रॅक्टर करण्यात आलेलं आहे, एकंदरीत ट्रॅक्टरमुळे किती फायदा होणार आहे, उष्णता देखील होणार नाहीये, त्यामुळे हा ट्रॅक्टर बॅटरीवरती कशा प्रकारे चालणार आहे? नमस्कार, माझं नाव कौस्तुभ धोंडे, मी ऑटोनेक्स ऑटोमेशन या कंपनीचा फाउंडर आणि सीईओ आहे। ही कंपनी ॲक्च्युली मी 2016 मध्ये चालू केलेली। ह्याच्यात काय पूर्ण इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे, यात इंजिन प्रकार नाहीये, पेट्रोल डिझेलवर चालत नाही, पूर्णपणे चार्जिंगवर चालतो। ह्याच्यात आम्ही वापरली LFP केमिस्ट्री, लिथियम आयन फॉस्फेट ही केमिस्ट्री वापरली। ह्यात बिलकुल हीटिंग होत नाही, आग वगैरे लागत नाही ह्या केमिस्ट्रीमध्ये। हा पूर्णपणे सेफ आहे। आपल्या भारतात जास्त उष्णता असते बाहेर, तर तेव्हा त्या टेम्परेचरमध्ये हा ट्रॅक्टर आरामात चालू शकतो आणि तुम्ही बाकी जी कामं आहेत तुमची शेतीची किंवा म्हणजे ट्रॅक्टर ट्रॉली वापरण्याची ती सगळी हा ट्रॅक्टर करू शकतो। किती टन हा ट्रॅक्टर घेऊ शकतो, ओढू शकतो, त्यामुळे त्याची कॅपॅसिटी असणार आहे आणि पुढे याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होईल, कारण जो बचत होणार आहे डिझेल आणि पेट्रोलमध्ये। सो नॉर्म्स प्रमाणे आमचा हा ट्रॅक्टर जो आहे तो 10 ते 15 टन नेट वेट हा हॉलेजमध्ये करू शकतो। बट टेस्टिंग आम्ही जी केलेली आहे ती उसाचे 2 ट्रॉल्या म्हणजे ऑलमोस्ट 25 टनापर्यंत आम्ही ह्याची जी ट्रायल्स आहेत सातारा कराड ह्या साईडला आम्ही ऑलरेडी केलेल्या आहेत। नक्कीच अजून काय फायदा होणार आहे शेतकऱ्यांना अशा ट्रॅक्टरचा? आजपासून जी सुरुवात या ठिकाणी होणार, आरटीओ मधनं आज त्यांचा शुभारंभ होणार आहे। स्वतः प्रताप सरनाईक परिवहन मंत्री या ठिकाणी येणार आहे। खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्य सरकारने या आपल्या इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 रोजी जे आपलं या फेब्रुवारी महिन्यात जे जाहीर झालेलं आहे त्याच्यात इलेक्ट्रिक वाहनांना सबसिडी देण्यात येते। त्याचप्रमाणे आपला हा जो इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे त्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला 1.5 लाख इतके सबसिडी देण्यात आलेली आहे। कृषी विभागाकडून ह्या ट्रॅक्टरला जवळजवळ 1 लाखाची अशी सबसिडी देण्यात आलेली आहे। जे केंद्र आणि राज्य शासनाचं जे धोरण आहे की जास्तीत जास्त जवळजवळ 20% गाड्या हे इलेक्ट्रिक झाले पाहिजे, आपल्या ह्या ट्रॅक्टरमुळे तो त्यांचा जो मोठी गोल आहे तो नक्कीच अचीव होईल। नक्की नितीन गडकरींचं देखील म्हणणं तसंच आहे की सर्व गाड्या वाहन जे आहे ते येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक व्हावं, मात्र येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा होणार आहे। कारण जर शेतकऱ्यांकडे बघितलं तर कुठेतरी बचत केली जाते, शेतीसाठी जास्तीत जास्त ते वापर केला जातं। ट्रॅक्टर ह्या जो भाड्याने घ्यायला जातो, मात्र ह्या ट्रॅक्टरची काय किंमत असणार एकंदरीत पूर्णतः या प्रक्रियेमध्ये? या ट्रॅक्टरची किंमत एक अराउंड 16 ते 16.5 लाख रुपये असेल। अर्थातच नवीन आपलं ट्रॅक्टर असल्यामुळे आपण बऱ्यापैकी एक चांगला आपण डिस्काउंट देणार आहोत या ट्रॅक्टरसाठी। आपण नितीन गडकरी साहेबांचं नाव घेतलं। नितीन गडकरी साहेबांनी स्वतः हा ट्रॅक्टर टेस्ट केलेला आहे, त्यांना स्वतः आवडलेला आहे। त्यांनी भाषणात या आपल्या ट्रॅक्टरचं नाव घेऊन आपली प्रशंसा देखील केलेली आहे। नक्कीच काय आव्हान कराल तुम्ही शेतकऱ्यांना या तुमच्या टीमकडनं, तुमच्या कंपनीकडनं? आव्हान एवढंच करू की जिथे जे काम 4,000 रुपयाच्या डिझेलनी होत आहे ते काम हे आपलं 400 रुपयात इलेक्ट्रिकमध्ये केलं जातं आहे। आपलं साखर कारखाने असतील, मी तर म्हणेन आपलं जे राज्य शासनाचे जे काय इलेक्ट्रिक आपले जे डिझेल ट्रॅक्टर आहेत ते डिझेल ट्रॅक्टरऐवजी हे आपले इलेक्ट्रिक ट्रॅक्टर गेले पाहिजेत आणि जेणेकरून इंधनाची सेव्हिंग होईल। आणि आपण जर बघितलं असाल तर डिझेलची चोरी पण फार होते, हे पण आपलं थांबलं जाईल। आणि अगेन पर्यावरणपूरक आहे, तर नक्कीच आपल्या पर्यावरणाचा विचार पण करता येईल आणि आपले पैसेही वाचतील।
नक्कीच पर्यावरण पूरक असं हे ट्रॅक्टर जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे. ऑटो नेक्स्ट अशा या ट्रॅक्टरला नाव देण्यात आलेलं आहे. त्यामुळे या कंपनीकडनं या टीमकडनं मोठ्या प्रमाणात आता शेतकऱ्यांसाठी एक संधी आलेली आहे. ती म्हणजे डिझेल असेल पेट्रोल असेल ते कुठेतरी या ठिकाणी परवडत नसल्यामुळे आता इलेक्ट्रिकवरती अनेक गाड्या सुरू आहेत. मात्र या ट्रॅक्टरमुळे आता शेतकऱ्यांच्या बचत देखील होणार आहे. पाहिलेलं तर येणाऱ्या काळात देखील अनेक इलेक्ट्रिक गाड्या ज्या आहेत ते झाल्या पाहिजे. त्यामुळे पर्यावरणाचं देखील रक्षण होईल. त्यामुळे प्रदूषण देखील टाळता येईल. त्यामुळे येणाऱ्या काळात आता शेतकऱ्यांसाठी हा जो ट्रॅक्टर जो आहे तो बचत करणारा असणार आहे. त्यामुळे नक्कीच या ट्रॅक्टरला सबसिडी देखील सरकारकडनं देण्यात आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ह्या ट्रॅक्टरची मान्यता आता मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.